नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी आहे औरंगाबादमधून. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या औरंगाबाद शहरात चांगल्याच आक्रमक झाल्या. आज भल्या सकाळी औरंगाबादचं महाराष्ट्राचं लक्ष इथल्या एका बॅनरनं वेधून घेतलं होतं आणि हाच बॅनर भाजपच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी फाडून टाकला. महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी इथे लावलेला हा बॅनर फाडला. निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचा बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणानं शहरातल्या विविध चौकांमध्ये लावला होता. या बॅनरवरून सकाळपासूनच शहरात चर्चेला मोठं उधाण आलं होतं. यानंतर भाजपच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजारपेठेतल्या बॅनरवर शाई फेकली आणि नंतर हा बॅनर फाडून टाकला. रमेश पाटील या तरुणावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. करतोय अशा गलिच्छ वृत्तीचा की जे महिलांचा सन्मान नाही करू शकत. कालपासून शहरामध्ये अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं होतं की मला बायको पाहिजे. त्या व्यक्तीला बायको आहे, 3 मुलं आहेत आणि तो म्हणतो मला उमेदवारासाठी बायको पाहिजे. काय चाललंय संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये काय चाललंय? ज्या सत्तेच्या लोकांना हा बालेकिल्ला दिसतोय, त्या सत्तेच्या लोकांना फक्त ही वोट बँक दिसतीये. इथल्या महिलांचं संरक्षण, इथल्या मुलींचं संरक्षण, इथल्या व्यक्तींचं संरक्षण या लोकांना दिसत नाहीये का? दरम्यान 3 अपत्य झाल्यामुळे मनपा निवडणूक लढता येत नसल्यानं रमेश पाटील यांनी बायको पाहिजे असे बॅनर शहरभर लावले होते. यावर भाजपकडनं अतिशय संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या. यानंतर स्वतः रमेश पाटील यांनी काय म्हटले तेही पाहूया. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि 2019ला जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं होतं त्यानंतर असा विषय झाला की लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे मला तिसरं अपत्य झालं, मुलगी झाली मला. आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. मग त्यामुळे माझं इलेक्शन लढण्याचं माझं कायद्यामध्ये बसत नाही मी. मग त्यानंतर मी केलं की घरातलं कोणी ना कोणीतरी आपलं पाहिजे म्हणून समाजसेवेसाठी. त्या हिशोबाने मी कोणी महानगरपालिकेत समस्या मांडण्यासाठी एखादी व्यक्ती पाहिजे. त्यासाठी मी हा विचार केला की बायकोशी बोलणं चालणं केलं आणि त्यानंतर विचार केला की दुसरं लग्न करू आणि त्यांना निवडणुकीत उभे करून निवडून आणू. आणि स्वतःच्या बॅनरबाजीचं त्यांनी जबरदस्त समर्थन केलं आहे आणि मला निवडणूक लढवायची आणि म्हणूनच मी अशा प्रकारचा बोर्ड लावला असं म्हणत रमेश पाटील यांनी आपल्या या बॅनरबाजीचं समर्थन केलं आहे. सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, हा तर धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे आत्तापर्यंत उपहासानं कुत्र्याचे वाढदिवस साजरे केल्याचे बॅनर लावलेले पाहिले होते आपण. ही तुलना कदाचित आवडणार नाही, अयोग्य वाटेल, पण म्हणजे केवळ निवडणूक लढवायची आहे आणि 3 मुलं आहेत आणि निवडणूक लढवता येत नाही म्हणून असं जाहीरपणे दुसरी बायको पाहिजे म्हणून. नक्कीच हा औरंगाबाद शहराला धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. कारण की आजपर्यंत आपण अनेक प्रकार राजकारणासाठी, अनेक जण उमेदवारीसाठी काय अनेक भलते उपयोग करत असतात. मात्र या तरुणाने जे आहेत स्वतःच्या मुलांचा विचार न करता, पत्नीचा विचार न करता फक्त उमेदवारीसाठी पत्नी आणि बायकोला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी दुसरी बायको देखील तो करण्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जो बॅनर लावलेला होता सकाळपासून लावलेल्या बॅनरवरून औरंगाबाद शहरातल्या महिला ज्या आहेत संतप्त झालेल्या आहेत. एक कुठेतरी संतप्त भावना नागरिकांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे तुझ्याबरोबर ज्या महिला आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयात? या महिलांचा एकतर एकंदरीत गुन्हा दाखल करावा असं या महिलांचं म्हणणं आहे. याच महिलांनी औरंगाबादमधले जे बॅनर आहेत ते फाडलेले आहेत. त्या महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मुंडे मॅडम आपल्यासोबत. मॅडम, तुमचं नेमकं काय मागणी, काय प्रतिक्रिया द्याल अशा याच्यात? एक महिला तुम्ही देखील आहात. एक महिला म्हणून एकतर इतकं संतप्त म्हणजे ज्यावेळेस ते बॅनर पाहिलं किंवा जी बातमी आम्हाला मिळाली
ज्यावेळेस आम्ही इथं आलो तर असं वाटत होतं ते बॅनर फाडण्यापेक्षा त्या व्यक्तीला फाडावं, कारण असलं बॅनर आजपर्यंत कधीही कुठली घटना घडलेली नाहीये की महिलांविषयीचं बॅनर असं तुम्ही डायरेक्ट लावताय की मला बायको पाहिजे आणि ती उमेदवार बायको पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. आपण ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे आणि तुम्ही नाव तुमचं एवढं सविस्तर नाव टाकता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकता, तुमची एवढी मजल झालेली आहे. हे जे 3 गाडी सरकार जे आलेलं आहे ना, हे सगळं दळभद्री सरकार आहे. या सरकारचा कुणाला कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये आणि तो स्वतःला शिवसैनिक सांगतो. आज शिवसैनिक सांगून आणि शिवसेनेचा असून मग शिवसेनेला पाठीशी घालतीये का? हे सत्ताधारी लोक याला पाठीशी घालताय का? महिला आयोगाचे अध्यक्ष सांगतायत की जा त्याला तुम्ही काळं फासा, त्याला अमकं करा. काळं फासणं हा एक उपाय आहे का? फक्त बॅनर काढणं आम्हाला तर नाही वाटत. आम्ही तर आमचा राग व्यक्त केला, कारण आमच्याकडे ते पद नाहीये. जे संविधानिक पद या लोकांकडे आहे, ज्या लोकांना त्या पदावर बसवलेलं आहे, त्या पदावर बसल्याची सचिन, लाज आवाज नीट येऊ शकत नाहीये, पण त्या महिलांचा संताप त्यांच्या बोलण्यातनं लक्षात आला. अर्थात रमेश पाटील हे थेट आपल्या म्हणण्याचं समर्थन करतायत या बॅनरबाजीचं. त्याच्यावर त्यांनी फोन नंबर सुद्धा लिहिलाय, पण अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे. सचिन, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बातमी आहे बुलढाण्यातून. इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका डिझेल नसल्यानं बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. रुग्णवाहिका बंद असल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसंच 12वीच्या शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे RT-PCR चाचणीसाठी खेडेगावातून अनेक विद्यार्थी आणि शिक्षक रुग्णालयात येत असतात. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी सुद्धा असते. RT-PCRचे नमुने बुलढाण्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हे नमुने वेळेत पोहोचवणं यासाठी विलंब होतोय. रुग्णवाहिका बंद असल्यानं इतर रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे बुलढाण्याच्या जिल्हा प्रशासनानं या रुग्णवाहिकेला तातडीनं इंधन उपलब्ध करून द्यावं आणि ही रुग्णवाहिका कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जातोय. अद्यापर्यंत सिंगल नोडल प्रणाली ॲक्टिवेट न झाल्यामुळे आतापर्यंत आपण 4 महिन्यापासून क्रेडिटवर डिझेल भरत होतो, परंतु डिझेल पंप मालकांनी आता डिझेल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून गाड्यांमध्ये 2 गाड्यांमध्ये डिझेल नाही, एकाच गाडीमध्ये फक्त डिझेल आहे. ती एकच गाडी सध्या चालू आहे. तरी आमची अशी मागणी आहे की कोविड काळामध्ये कोविडचे काही पेशंट येतात, काही सॅम्पल नेण्यासाठी आम्हाला जे डिझेल लागते ते लवकरात लवकर पुरवण्यात येईल. त्यामुळे आता डॉक्टरच मागणी करतायत प्रशासनाकडे की आम्हाला डिझेल भरायला पैसे द्या. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ हे अशाच पद्धतीनं उधारीवरचं डिझेल भरून या गाड्या सुरू होत्या. बातमी पुढची. वारकऱ्यांचा फुगडी घालतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय आणि या फुगडी घालण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला एक पोलीस अधिकारी दिसतील आणि एक वारकरी दिसतील. हा खाकी वर्दीतला वारकरी आहे. जालन्यातल्या गोंदी गावात पोलिसांच्या खाकी वर्दीच्या वारकऱ्याचा हा व्हिडिओ समोर आला. इथल्या मंदिरामध्ये सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दरम्यान दिंडीमध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी फेर धरला. बल्लाळ हे पोलीस निरीक्षक असले तरी ते गावकऱ्यांसह परिसरात प्रवचनकार म्हणून सुद्धा लोकप्रिय आहेत. बल्लाळ यांच्या खाकी वर्दीमध्ये फुगडी खेळल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. क्या बात है, रामकृष्ण हरी. बातमी बीडमधली. बीडच्या आगारामध्ये कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली. बीडमध्ये आतापर्यंत तब्बल 350 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. यात वाहकांची संख्या जास्त आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण शासनात करावं या मागणीसाठी एसटी कर्मचारी 4 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. त्यांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. आतापर्यंत बडतर्फीची कारवाई बीडमध्ये 138 चालक, 153 वाहक, 41 यांत्रिक कर्मचारी आणि 18 प्रशासकीय अधिकारी अशा एकूण 350 जणांवर ही बडतर्फीची कारवाई करण्यात आली. गेल्या 38 दिवसात विविध विभागातील 385 कर्मचारी कामावर झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे.
नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बीडच्या पोलिसांना यश आलं। यात 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून या टोळीकडून तब्बल 5 बुलेट आणि इतर 2 दुचाकी जप्त करण्यात आले। या दुचाकी चोरांच्या टोळीचं नेटवर्क संपूर्ण मराठवाडाभर पसरल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या टोळीला जेरबंद केल्यामुळे आता अनेक दुचाकींचा शोध लागेल अशी शक्यता वाढली आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सुरेश, मोठी टोळी मराठवाड्यात कार्यरत होती तर मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून जर पाहिलं तर बाईक चोरीच्या घटना खूप साऱ्या घडल्या होत्या आणि त्याची तक्रार देखील बऱ्याच ठिकाणी केल्या गेल्या होत्या। तर त्या अनुषंगाने गेवराई पोलिसांनी जी चौकशी केली त्यामध्ये गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन या ठिकाणी बाईक लावल्याचं पोलिसांना खबरी येऊन समजलं होतं। त्यावरून कारवाई केली तर त्या ठिकाणी 2 जणांना ताब्यात घेतलेल्या आणि त्यांच्याकडून नव्या कोऱ्या जवळपास 5 बुलेट आणि 2 दुसऱ्या गाड्या पकडल्या गेल्या। त्यामुळं ही जी काही टोळी आहे ती या ठिकाणच्याच फक्त बीड जिल्ह्यातच कार्यरत आहे का हे तपास करत असताना ते जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्यावरती अहमदनगरमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत आणि त्या ठिकाणी देखील अशाच बाईक चोरीच्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत। औरंगाबाद असेल, जालना असेल, लातूर या ठिकाणच्या देखील मोठ्या प्रमाणात बाईक चोरीच्या प्रकरणामध्ये आता हे धागेदोरे लागतायत का या दृष्टिकोनातून पोलीस तपास करतात। सुरेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आता बातमी जळगावमधून। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गेल्या महिन्याभरापासून थंडीचा कडाका खूप जास्त होता। तापमानाचा पारा अनेकदा 8 अंशांपर्यंत किंवा त्याही खालती गेला होता। या कडाक्याच्या थंडीमुळे रब्बीच्या पिकांना फायदा होत असला तरी केळीच्या पिकाला मात्र याचा मोठा फटका बसलाय। जिल्ह्यामध्ये दरवर्षी 48,000 ते 55,000 हेक्टरवर केळीची लागवड होते। थंडीमुळे केळीवर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढलाय। केळी उत्पादक शेतकरी यामुळे हवालदिल झालेत, तर व्यापारी केळी खरेदीसाठी उत्सुक नाहीत। यामुळे केळीची पानं पिवळी पडतात। थंडीच्या या प्रादुर्भावामुळे किंवा अतिथंडीमुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसतोय। सध्या 8-10 दिवसापासून थंडीचं वातावरण इतकं बेकार परिस्थिती झाली आहे की केळीची वाढ तर खुंडलीच खुंडली, अधिक करप्याचा इतकं परिणाम आला आहे। थंडीमुळे निस्वन संख्या कमी आली आहे। व्यापारी येतात, चिलिंगचं केळं असे बिलकुल साल काढून पाहता चिलिंगचं आहे, त्यामुळे मालाला भाव कमी देतात आणि भरपूर प्रमाणात निस्वन संख्या तर कमी झाली आणि जे झडते होते त्या झडत्याचे प्रमाण एकदम कमी आलेलं आहे। त्याच्यामुळे व्यापारी म्हणजे नाराजीचा सूर असून मालाला योग्य तो भाव मिळत नाही आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बायजूस यंग जीनियस या आमच्या उपक्रमाबद्दल काही खास। बायजूस यंग जीनियस के इस सफर में हमने कई होनहार बच्चों से मुलाकात की। यंग जीनियस तो ये हैं ही, लेकिन खास बात यह है कि इनके पास एक सोशल कॉन्शियसनेस है, यानी समाज के लिए, जन कल्याण के लिए कुछ करने की भावना। थोड़ा उनसे बात करते हैं कि उन्हें बायजूस यंग जीनियस के सफर में हमारे साथ जुड़कर उन्हें कैसा लगा। प्रसिद्धि सिंह हमारे साथ हैं। प्रसिद्धि, आप कैसी हैं? नमस्ते, मैं बहुत अच्छी हूँ, आप कैसे हैं? मैं तो बहुत अच्छा हूँ। आप जितना मुस्कुरा रही हैं, खुश लग रही हैं, मुझे बहुत अच्छा लगता है। पर एक बात बताइए, आपको यंग जीनियस में आकर कैसा लगा? मैं एक एनवायरमेंटलिस्ट होते हुए जब यंग जीनियस ने मुझे सेलेक्ट किया, मुझे बहुत खुशी हुई क्योंकि ये बहुत ही बर्निंग और इम्पोर्टेंट टॉपिक है जिसपे हमारी जनता को पता होना चाहिए। आपका एक टारगेट था कि आप 1 लाख ट्रीज लगाना चाहती हैं, फ्रूट ट्रीज। अभी तक तो मैंने 28,500 लगा लिए हैं और 2022 के एंड तक मैं 1 लाख पेड़ लगाने का ड्रीम अचीव करूंगी। वहां पर आपके लिए सबसे मेमोरेबल मोमेंट क्या था? जब मैं वहां से
चल के आई, और जब मैंने आपसे मिला, जब मैंने विद्युत जम्वाल सर से मिला, तो वो मेरे लिए बहुत ही मेमोरेबल मोमेंट था एक्चुअली पूरा इवेंट, क्योंकि मैं कभी ऐसे प्लेटफॉर्म पे नहीं आई हूँ, लेकिन आपने मुझे बहुत कंफर्टेबल बना दिया था और आपने मेरे साथ बहुत अच्छे से इंटरेक्ट किया, और वो मेरे लिए बहुत मेमोरेबल मोमेंट था फर्स्ट टाइम कम्युनिटी। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। वंडरफुल स्पीकिंग विद यू। ऑल द वेरी बेस्ट टू यू। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.